गुड मॉर्निंग स्टुडंट. बघा, आज आपण क्लास 8चा जो इंग्लिशचा टेक्स्टबुक आहे त्यामधील युनिट 2मधील 4th नंबरचा जो लेसन आहे स्क्युजेस अस्किट म्हणजेच काय लबाडीची कारणे यामधील राहिलेला भाग आपण आज अभ्यासणार आहे. पेज नंबर 42वरती आपण आज बघणार आहे. पेज नंबर 41वरती आपण शिकवलेला आहे. ज्यांनी कोणी तो व्हिडिओ नसेल बघितला त्यांनी तो व्हिडिओ आधी बघा आणि नंतर हा व्हिडिओ बघा. खूप छान असा लेसन असून यामध्ये आपण पेज नंबर 41चा शिकलेलो आहे लबाडीची कारणे. आता तो जो रितेश आहे तो त्याच्या मॅम म्हणजेच मिसेस सेनला खूप लबाडीची कारणे सांगत असतो. का बरं उशीर केला यावरती तो कारणं सांगत असतो की मी शाळेत यायला उशीर का झाला आहे. तर बघा, आपण याच्या आधी शिकलेलो आहे की एक माणूस पावमेंटवरती झोपून होता, त्याला दुःख होत होतं, त्याला मदत करायला गेलो मी. मग तिथनं एक माणूस आला, पळत पळत आला. त्याच्या मागे दुकानदार होता आणि चोर 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 करत होता आणि तो माणूस जो दुःखात होता तो सुद्धा त्याच्यासोबत उठून पळायला लागला. आणि त्यानंतरचा भाग आपण आज बघूया. मिसेस सेन अँड देन यू कॉट देम अँड टूक देम टू द पोलीस स्टेशन. मग तू काय केलं? तू असं केलं का की त्याला पकडलं आणि त्यांना तू पोलीस स्टेशनला घेऊन गेला? रितेश: वी कुडंट डू दॅट मॅम. नाही ना बाई, तसं नाही करू शकलो बाई मी. किंवा मॅम, मॅम म्हणजेच काय शिक्षिका, ठीक आहे. मग नाही बाई, मी तसं नाही करू शकलो आम्ही. वी कुडंट डू दॅट मॅम, आम्ही तसं नाही करू शकलो. दे जस्ट व्हॅनिश अराउंड द कॉर्नर. व्हॅनिशचा अर्थ काय होते? डिसअपियर. डिसअपियर म्हणजेच गायब होणे किंवा दिसे नाहीसे होणे. ते काय झाले, कॉर्नरला गेले, गोल असं कॉर्नर होतं, त्या कॉर्नरच्या कोपऱ्यामधून गायब झालेत. आम्ही पकडणारच होतो पण वी कुड नॉट डू दॅट, आम्ही ते करू नाही शकलो कारण की ते कॉर्नरवरती गेले आणि तिथनं गायबच झाले. ऑल दिस हॅपन सो फास्ट. आणि हे एवढ्या लवकर झालं ना, हे एवढ्या लवकर झालं की ते कोपऱ्यामध्ये गेले आणि तिथून गायब झाले. खूप लवकर झालं. मिसेस सेन: देन व्हाय आर यू लेट. मग तू का बरं लेट आलास? मग तू का बरं लेट आलास? बरोबर आहे ना, त्या मॅमचं म्हणणं आहे. तू जे कारण सांगत आहे त्यानुसार तो चोर आणि तो दुःखात असलेला माणूस पडून गायबसुद्धा झाला. पण तू त्यांना पोलीस स्टेशनला नेलं नाही, मग तू का बरं लेट झाला? देन व्हाय आर यू लेट. रितेश: दॅट्स नॉट ऑल. आय रिअलाइज that I had left my bag at the shop in the mad rush, so I ran back to get it. मला नंतर आठवलं, मला असं जाणवलं की मी माझी बॅग कुठं आहे, तर मी त्या जो शॉप होता त्या शॉपमध्येच ठेवली आणि मी काय पळत पळत रन बॅक टू द गेट इट, मिळवण्यात ते बॅग घेण्यासाठी पळत पळत त्या शॉपकडे गेलो. मिसेस सेन: अँड इट वॉजंट देअर. मग ती बॅग नव्हती वाटतं तिथं. ते तिथं नव्हतं का? आता तुला तू तिथं गेला, तिथं तुला मग लगेच बॅग घेऊन यायला काय झालं होतं? बहुतेक ती बॅग तिथे नसेल, असं त्या मॅम त्याला गमतीने म्हणू लागल्या. रितेश: नो मॅम. नाही ना बाई, तसं पण नाही. इट वॉज देअर ऑल राईट. सर्व काही व्यवस्थित होतं, बॅगही तिथेच होती, मीही गेलो. बट देअर वॉज अ ह्यूज हेअरी ब्राऊन डॉग सिटिंग ऑन इट. तिथे एक मोठा, भल्ला मोठा, ह्यूज म्हणजे मोठा, हेअरी केसाळ आणि ब्राऊन डॉग म्हणजेच काय तपकिरी कलरचा जो कुत्रा आहे तो सिटिंग ऑन इट, त्या बॅगवरती बसून होता. बघा तिथं दिसत आहे त्या पिक्चरमध्ये. आय डिडंट नो व्हॉट टू डू. आणि त्यामुळे काय करावं कळना. मला काय व्हायचं, काय करायचं हेच कळना. मिसेस सेन: इंटरेस्टिंग. फारच छान. वा वा, फारच छान. अ डॉग ऑन बॅग इन अ शॉप. त्या शॉपमध्ये एक कुत्रा तुझ्या बॅगवरती होता, असं त्या मॅम त्याला म्हणू लागल्या. रितेश: यस मॅम. हो मॅम. इवन द शॉपकीपर वॉज सरप्राईज. जो शॉपकीपर होता, जो दुकानदार होता, तो सुद्धा तर माझ्यासोबत आश्चर्यचकित झाला. मला तर आश्चर्य वाटायलाच लागलं की ते कुत्रं बॅगीवरती बसून आहे माझ्यासोबत. काय, तो शॉपकीपर जो दुकानदार आहे तो सुद्धा आश्चर्यचकित होता. ही डिडंट नो वेअर द डॉग हॅड कम फ्रॉम.
त्यालासुद्धा माहिती नव्हतं की हा कुत्रा कुठनं आलेला आहे. त्यालासुद्धा माहिती नाही की त्याच्या शॉपमध्ये हा कुत्रा कुठनं आलेला आहे. हाऊ दॅट डॉग ग्रोल्ड. आणि तो डॉग कसा गुरगुरला. हाऊ दॅट डॉग ग्रोल्ड म्हणजेच काय, गुरगुरणे. अँग्री साऊंड मेड बाय ॲनिमल म्हणजेच काय, जेव्हा एखाद्या प्राण्यांकडनं रागात म्हणजेच काय, तर बघा कुत्रा कसा भुंकतो, त्यानंतर सिंह किंवा वाघ डरकाळी फोडतो, तशा टाईप जे ग्रोल्ड केल्या जाते म्हणजे गुरगुरल्या जाते, त्याला ग्रोल्ड म्हणतात. ठीक आहे. वी ट्राईड ऑल काइंड ऑफ थिंग्स टू मेक इट मूव्ह. आणि आता तो गुरगुरायला लागला होता आणि आम्ही सर्व प्रयत्न केले. काइंड ऑफ थिंग्स म्हणजे काय, सर्व प्रयत्न केले टू मेक इट मूव्ह, त्याला तिथनं हलवण्याचे, म्हणजे माझ्या बॅगेवरनं त्याला हलवण्याचे आम्ही खूप प्रयत्न केले. विस्टलिंग म्हणजेच काय, तर शिट्ट्या वाजवणे किंवा शिट्ट्या. अँड क्लॅपिंग, टाळ्या वाजवल्यात. अँड शोविंग हिम द स्टिक, आम्ही त्याला काठीसुद्धा दाखवली. बट ही वुडंट बग द बच म्हणजेच काय, तर इथं मूव, हलेना. तो तिथचा जागचा हलेना. आम्ही त्याला सर्व प्रकारचं प्रयत्न केले. आम्ही त्याला शिट्ट्या वाजवल्यात, टाळ्या वाजवल्या, त्यानंतर त्याला स्टिक दाखवली, काठी दाखवली, पण तो तिथला जागचा हलेना. अँड आय कुड नॉट लिव्ह विदाउट माय स्कूल बॅग. आणि मी तर न घेता निघताही येईना, मला तिथनं माझी स्कूल बॅग घेता निघताही यायचं येईना. म्हणजे बघा, मला यायचं होतं स्कूललाच, पण माझी बॅग जी होती ती काय राहिली शॉपला. आणि मी ज्या वेळेस शॉपला गेलो त्यावेळेस त्यावरती बसलेला होता एक कुत्रा, आणि त्या कुत्र्याबद्दल त्या दुकानदारालाही माहिती नव्हतं. मग आम्ही त्या कुत्र्याला हकलण्यासाठी खूप सारे प्रयत्न केलेत, पण तो कुत्रा जागचा हलेना. मग मी तर तसं विदाऊट बॅगचा येऊ शकत नव्हतो. म्हणजेच काय, आय कुड नॉट लिव्ह विदाऊट माय स्कूल बॅग. मी न घेता निघता येईना मला, मिसेस सेन. बट आय सी दॅट यू गॉट युअर बॅग फायनली. पण मला असं वाटते, मी असं पाहत आहे, आता तो आलेला होता ना स्कूलमध्ये, सेकंड पिरियडला का होईना पण आलेला होता. म्हणून त्या म्हणताय, बट आय सी दॅट यू गॉट युअर बॅग फायनली. पण मला असं वाटते की तुला तुझी बॅग मिळाली शेवटी. आय सी दॅट यू गॉट युअर बॅग फायनली. मला असं वाटत आहे. म्हणजे आता तो आलेला असताना त्या मॅमला दिसत होतं ना की त्याच्या पाठीवरती काय होती, बॅग होती, स्कूल बॅग होती. म्हणून तो म्हणताय, बट आय सी दॅट यू गॉट युअर बॅग फायनली. तर असं तो म्हणायला लागला. आता बघा, रितेश, यस मॅम, हो मॅम, हो बाई, हो बाई. फायनली द शॉपकीपर गेव मी सम बिस्किट. आता शेवटी काय झालं होतं ना, हो मॅम, मला मिळाली माझी बॅग, पण शेवटी द शॉपकीपर गेव मी सम बिस्किट. आता त्या दुकानदारांनी मला काही बिस्किटं दिली. शेवटी त्या दुकानदाराने मला काही बिस्किटं दिली. आय ऑफर्ड द बिस्किट टू द डॉग. आता मी काय केलं, त्यामधली बिस्किटं काय केली, ऑफर केली कोणाला, त्या कुत्र्याला. अँड लर्न हिम अवे फ्रॉम द बॅग. लर्ड म्हणजेच काय, तर अट्रॅक्ट टू डू समथिंग, म्हणजे काहीतरी करण्यासाठी काय करणे, आकर्षित करणे. आता त्याला काय, त्या कुत्र्याला हलवण्यासाठी त्यांनी काय केलं, त्याला बिस्किटांची ऑफर केली, म्हणजेच बिस्किटं द्यायला सुरुवात केली. हिम अवे फ्रॉम द बॅग, म्हणजे जेणेकरून काय होणार, तो जो कुत्रा आहे तो त्या बॅगीपासनं बाजूला जाईल, याकरता त्यांनी त्याला बिस्किट दाखवले. मिसेस सेन, ओके, सो लेट्स से दॅट अकाउंट फॉर टिफिन मिनिट्स. आता ओके, बरं, सो लेट्स से दॅट द अकाउंट फॉर टिफिन 15 मिनिट्स. आता हे सर्व झालं. रिपोर्ट व्हॉट्स हॅपन. आता या सगळ्यातनं तुला काय घडलं याचा रिपोर्ट दे, की काय झालं. सो लेट्स से, आता आम्हाला नेमकं सांग, या 15 मिनिटामध्ये काय झालं बरं. रितेश, बट देअर मोर मॅम. मग 15 मिनिटात हे सर्व झालं, मग तू तरी का लेट केलं. तर रितेश म्हणतो, बट देअर्स मोर मॅम. द पुअर डॉग बिगेन टू फॉलो मी टू स्कूल. इट लुक्स सो पुअर अँड लोनली अँड स्मॉल. आता बघा, इथंच तो थांबला नाही.
आता म्हणते त्या मॅम म्हणत होत्या की हे सर्व झालं 15 मिनिटामध्ये, की तू त्याला बॅगवरनं उठवलं, बिस्किट दाखवली, त्याला बॅगवरनं उठवलं, मग तुला बॅग मिळाली. मग तरी का लेट झालास? आता रितेश म्हणतो, बाई एवढंच नाही, बट देअर्स मोर, आणखीन आहे, पण अजूनही बाकी आहे ना बाई, आणखीनही अजून बाकी आहे. ते सांगतोय ना, द द पुअर डॉग बिगन टू फॉलो मी टू स्कूल. आता तो कुत्रा उठला तर खरी, पण तो माझ्या मागे पाठलाग करत येत होता. द पुअर डॉग बिगन टू फॉलो मी टू स्कूल. तो माझ्या मागे पाठलाग करत येत होता. इट लुक सो पुअर अँड लोनली अँड स्मॉल. तो खूप खूप काय दिसत होता? पुअर म्हणजेच काय, इथं गरीब नाही तर दिनवाना किंवा बिचारा. लोनली एकटा, अँड स्मॉल म्हणजे छोटा, असा तो दिसत होता. मिसेस सेन, स्मॉल, डीड यू से स्मॉल? स्मॉल म्हणजे लहान. लहान तुला असं म्हणायचं आहे का? लहान. रितेश, आय मीन यंग. नाही ना मॅम, लहान म्हणजे लहान वयाने नाही नो. स्मॉल. आय डिड यू से स्मॉल? स्मॉल म्हणजेच काय, तर लहान दिसत आहे. तर रितेश म्हणाला, आय मीन यंग, वयाने लहान. वयाने लहान मॅम. इट वॉज बिग इन साईज बट इट वॉज ओनली अ पपी. तो साईजमध्ये खूप मोठा होता, म्हणजे अंगाने खूप मोठा होता. पण इट वॉज ओनली अ पपी, पण तो एक छोटासा कुत्र्याचा पिल्लू होता. रिअली, खरंच खरंच. अँड इट लुक लॉस्ट, आणि तो काय, हरवलेल्यासारखा दिसत होता. मे बी इट वॉज लुकिंग फॉर इट्स मदर ऑर ओनर. मे बी कदाचित कदाचित तो त्याच्या आईला शोधत होता, ऑर ओनर किंवा तो त्याचा जो मालक आहे त्याला शोधत होता. अँड आय थॉट इट वॉज आस्किंग फॉर माय हेल्प. आणि मला असं वाटलं, मला असा विचार आला की तो मला मदत मागत आहे, तो मला मदत मागत आहे. सो आय बिगन टू inquiry with the other shopkeepers and passerby, but nobody could tell and couldn't leave it behind. म्हणून मी काय केलं ना, आय बिगन टू इन्क्वायर, मी तपासणी करायला लागलो, इन्क्वायरी करायला लागलो, विचारपूस करायला लागलो. विथ द अदर शॉपकीपर्स म्हणजे दुसऱ्या दुकानदारांसोबत मी विचारपूस करायला लागलो. अँड पासर बाय म्हणजे जाणाऱ्या येणाऱ्यांसोबत. पासर बाय म्हणजेच काय, तिथनं जाणारे येणारे जे दिसत होते त्यांना मी विचारपूस करत होतो. बट नो बडी कुड टेल अँड कुडंट लिव्ह इट बिहाइंड. एकही जण त्याच्याबद्दल काही सांगेना. अँड कुडंट लिव्ह इट बिहाइंड, एकही जण न सोडता येईना, एकालाही सोडता येईना, त्यालाही सोडता येईना, आणि कोणीच त्याच्याबद्दल सांगतही नव्हतं. मिसेस सेन, आता मिसेस सेन काय म्हणतात बघा त्यावरती. अँड देन यू फाउंड द ओनर. मग तुला शेवटी तो ओनर सापडला वाटते, त्याचा मालक सापडला वाटते. हू वॉज इट? कोण होता बरं तो? आता तो हे सर्व सांगतो रितेश, की मी विचारत होतो, कुत्रा याचा आहे का, त्याचा आहे का, शॉपकीपरांना विचारलं, येणाऱ्या जाणाऱ्यांना विचारलं. मग मिसेस सेन म्हणतात, आता तू त्या कुत्र्याला सोडून आलास म्हणजेच काय, तर तुला त्याचा ओनर सापडला असेल बहुतेक. हू वॉज इट? कोण होता बरं तो? रितेश, दॅट्स द फनी पार्ट. हाच तर मजेशीर भाग आहे ना बाई. हाच तर फार मोठी गंमत झाली ना आहे बाई. म्हणजेच काय, तर दॅट्स द फनी पार्ट मॅम. खूप मजेशीर ह्याचा भाग आहे हाच मॅम. द पपी इट सेल्फ फाउंड ओनर. त्या पप्पीने स्वतःच शोधला ना त्याचा ओनर. त्याचा जो मालक होता त्या कुत्र्याच्या पिल्लाने स्वतः शोधला. इट सॉ समवन अक्रॉस द रोड अँड जस्ट बाउंडेड टुवर्ड द पर्सन. आता त्यांनी पाहिलं की कोणीतरी त्या अक्रॉस द रोड म्हणजेच काय, रोडच्या पलीकडे, रस्त्याच्या पलीकडे कोणीतरी त्यांनी पाहिलं. अँड जस्ट बाउंडेड टुवर्ड द पर्सन, आणि त्यांनी त्या व्यक्तीकडे झेपावला, तो त्या व्यक्तीकडे झेपावला. आय वॉज सो रिलिव्हड, नो लॉंगर वरीड, म्हणजे आता मला चिंता वाटायला नाही लागली. आता मी तर काही शोधला नाही त्या मालकाला, पण त्या पप्पीने स्वतःच तो मालक शोधला आणि तो त्याच्याकडे झेपावला. आय वॉज सो रिलिव्ड, आणि मला काय झालं, नो लॉंगर वरीड, आता काही जास्त चिंता वाटायला लागली नाही. देन आय टर्न अँड रॅन स्ट्रेट टू स्कूल. आणि मग मी काय केलं, मी तिथनं पळत त्यानंतर
मी टर्न झालो, वळलो मागे अँड रॅन स्ट्रेट टू स्कूल आणि सरळ शाळेमध्ये धावत आलो. मिसेस सेन आता आता म्हणतात मिसेस सेन काय म्हणतात, गुड बॉय, छान छान मुला छान. नाव दॅट यू नाव दॅट आर यू गुड डीड, म्हणजेच काय तर सत्कार्य करणे. डीड्स म्हणजे काय कार्य करणे किंवा ज्या वेळेस चांगलं कार्य केलं जातं त्याला डीड्स म्हणतात. तर आता त्या मिसेस सेन ज्या होत्या त्या म्हणतात, नाव दॅट आर यू गुड डीड्स आर डन, तू खूप छान असं सत्कार्य पार केलं. देअर समथिंग एल्स यू कॅन डू, तुला आणखीनही काहीतरी करता येऊ शकत होतं. देअर्स स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन्स कमिंग ऑफ. आधी कधी लेखन, ह्याचं जे लेखन आहे कॉम्पिटिशन आहे. वुड यू लाईक टू सेंड ॲन एंटायर. आता तुम्हाला हे सर्व गोष्टी शेवटी आवडल्यात का, तुम्ही सेंड करू शकता का. रितेश, हुज मॅम, कोणाला बाई, कोणाला सेंड करायचं. मी मॅम, कोणाला सेंड करायचं. नाव आता यू, आय वुडंट नो व्हॉट टू राईट, आय एम नॉट गुड ॲट मेकिंग अ स्टोरी. काय लिहायचं मलाही ऐकत नाही, मला नाही बुवा गोष्टी रचता येत. आता त्या मॅम जे आहेत त्या मॅम त्याला म्हणतात की तू हे जे सत्कार्य केलं पार केलं खूप छान खूप छान, आणखीन काही सांगू शकतो तू, आणखीन काय करू शकतो. देअर्स अ स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन्स कमिंग ऑफ. म्हणजे काय तर आता जी कॉम्पिटिशन येत आहे एक स्टोरी रायटिंगची, कथा लेखनाची एक कॉम्पिटिशन येत आहे. त्यामध्ये तू आणखीनही काही खूप छान असं सांगू शकतं. म्हणजे हे सर्व त्यांनी कथाच सांगितली नाही, त्याच्या मनाने स्टोरीज सांगितली ना, की तो कारणं सांगत गेला. सर्वात आधी काय झालं, नंतर काय झालं मॅम, नंतर काय झालं मॅम, असं तो सांगत गेला. म्हणून त्या मॅम म्हणतात त्याला खूप छान प्रकारे अशा गोष्टी सांगू शकतो तू. म्हणून त्या म्हणत आहेत की आता कॉम्पिटिशन येणारच आहे स्टोरी रायटिंगची, कथा लेखनाची. वुड यू लाईक टू सेंड ॲन एंटायर, तुला आणखीन काही सेंड करायचं आहे का त्यामध्ये, सांग, आपण यामध्ये काही ॲड करायचं असेल तर ते करू आणि सेंड करू. रितेश, हुज मॅम, कोण बाई, कोण, मी मॅम, मी का, नाव नाही, आता नाही. आय वुडंट नो व्हॉट टू राईट, काय लिहायचं मला नाही ठाऊक. आय वुडंट नो व्हॉट टू डू राईट, काय लिहायचं मला नाही ठाऊक. आय एम नॉट गुड ॲट मेकिंग ऑफ स्टोरीज, आणि मला नाही बनवता येत बुवा गोष्टी, मला नाहीत बनवता येत बुवा गोष्टी, मला नाही बुवा गोष्टी बनवता येत, किंवा मला काही गोष्टी रचता येत नाहीत बुवा. ठीक आहे, ओके. खूप छान असा लेसन होता बघा, सर्वांना समजला असेल. थँक्यू.